चला, गुड मॉर्निंग स्टुडंट. बीकॉम फर्स्ट इयरच्या पहिल्या चॅप्टरबद्दल आपण पहिलं एक्झाम्पल सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे फायनल अकाउंट ऑफ सोर्टेड. आता एक्झाम्पल तुम्हाला अशा प्रकारे दिलं जात असतं, म्हणजे ज्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स देतात आणि मग ट्रायल बॅलन्स दिल्यानंतर मग खाली अशा ॲडजस्टमेंट देतात. आता एवढं लक्षात घ्या की ट्रायल बॅलन्स म्हणजे या सर्व पदांची अकाउंटिंग झालेली आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये जे पद आलेले आहे थ्रू लेजर आलेले, म्हणजे या ट्रायल बॅलन्स मध्ये आलेल्या पदांच्या जर्नल एंट्रीज झालेल्या आहेत, त्याच्यावरून त्याचे लेजर झालेले आहेत. लेजर झाल्यानंतर ते सर्व लेजरचे बॅलन्सेस या ट्रायल बॅलन्स मध्ये आलेले आहेत. हे सगळे बॅलन्सेस डेबिट साइडला दाखवलेले सगळे एक्सपेंडिचरचे बॅलन्सेस आहेत आणि क्रेडिट बाजूला दाखवलेले सर्व बॅलन्सेस हे इन्कमचे आहेत. आणि मग खाली ॲडजस्टमेंट दिली असते. ॲडजस्टमेंट म्हणजे याचा अर्थ की या ॲडजस्टमेंट याच्या ना तुमच्या जर्नल झाल्या आणि त्याचे लेजर झाले, दे आर नॉट एंटायर्ड इन युअर अकाउंट्स. म्हणूनच या सर्व ट्रायल बॅलन्सच्या पदांची एकच एंट्री होणार. मात्र हे जे क्लोजिंग ॲडजस्टमेंट दिलेले असतात या ॲडजस्टमेंटच्या दोन एंट्र्या केल्या जात असते, कारण त्या यांच्या अकाउंटिंग झालेलं नाही, याच्या एंट्र्या झाल्या नाही, यांचे लेजर झाले आणि आपण डबल अकाउंटिंग सिस्टम मध्ये द्वारा आपण अकाउंट शिकत असल्यामुळे या सर्वांच्या मग ॲडजस्टमेंटच्या दोन दोन एंट्र्या केल्या जात असतात. आता तुमच्या लक्षात आलं पोरांनो की हे सगळे ट्रायल बॅलन्सला डेबिट बाजूला दिलेले हे एक्सपेंडिचर आहे आणि क्रेडिट बाजूला दिलेले टर्म्स हे इन्कमचे आहे. ओके, आता डेबिट बाजू तुम्हाला नेहमी माहित असेल की ऑल डेबिट साइड इन द एक्सपेंडिचर साइड अँड ऑल इन द क्रेडिट साइड इज युअर इन्कम साइड. म्हणजे ही आपल्याला एक्सपेंडिचरची साइड आहे आणि ही आपली इन्कमची साइड. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की डेबिट आणि क्रेडिट ही एक्सपेंडिचरची साइड आहे, ती इन्कमची साइड आहे. आता एक्सपेंडिचर तुम्हाला बोललो होतो मी, एक्सपेंडिचरचे दोनच प्रकार आणि ते म्हणजे कोणते, रेव्हेन्यू आणि कॅपिटल. पण रेव्हेन्यू मध्ये पुन्हा दोन प्रकार, डायरेक्ट रेव्हेन्यू आणि इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे एक्सपेंडिचर बघा तुमचे कसे असतात. नंबर 1 डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, बरोबर आहे. दुसरं इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि तिसरे कॅपिटल एक्सपेंडिचर. याचा अर्थ असा झाला की या ट्रायल बॅलन्स मध्ये ही जे टर्म्स आहेत ते तर एकतर डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार किंवा इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार किंवा मग कॅपिटल एक्सपेंडिचर असणार. याचा अर्थ असा झाला की हे सर्व एक्सपेंडिचर आहे, या एक्सपेंडिचर मध्ये या तिन्ही सर्व एक्सपेंडिचरला आपल्याला बायफर्केट करायचं आहे. दे आर डायरेक्ट एक्सपेंडिचर, दे आर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, सॉरी इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर और दे आर कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजेच मग तुम्हाला माहित असेल तसंच इन्कमच्या बाबतीमध्ये सुद्धा. तर इन्कम बघा इथं डायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम, दुसरं इनडायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम आणि फोर्थ कॅपिटल इन्कम. आता आपल्याला इथं सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की क्रेडिट साइड जी दिल्या गेलेली आहे ही इन्कमची साइड आहे. त्यामध्ये तीन प्रकारचे इन्कम राहू शकतात, डायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम, इनडायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम अँड कॅपिटल इन्कम. म्हणजे याला सुद्धा आपल्याला जस्टिफाय करायचं आहे की व्हिच कम्स इन द डायरेक्ट इन्कम, व्हिच कम्स इन द इनडायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम अँड व्हिच कम्स इन कॅपिटल इन्कम. म्हणजे आपल्याला असं हे जस्टिफिकेशन करून कोणतं पद कुठं जाणार, कारण यांचे प्रत्येकांचे प्लेस ठरलेले आहे. आता बघा की डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे ट्रेडिंग
ट्रेडिंगच्या डेबिट बाजूला आणि इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आणि कॅपिटल एक्सपेंडिचर कुठे जाणार तर हे जाणार ऍसेट बाजूला ओके तशाच प्रकारे डायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम्स हे ट्रेडिंगच्या क्रेडिट बाजूला जाणार इनडायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि कॅपिटल इन्कम हे कुठे जाणार लायबिलिटी बाजूला आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण या सर्व पदांना म्हणजे याचा अर्थ यातले पद कुठे कुठे जाणार ते एक तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला जाणार एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला जाणार किंवा ऍसेट बाजूला या बाजूचे पद एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिट बाजूला जाणार किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला जाणार किंवा मग ते लायबिलिटी बाजूला जाणार ओके आता आपल्याला हे झालं की आपलं कन्फर्म झालं की या साइडचे पद कुठल्या बाजूला जाणार आणि या डेबिट साइडचे पद कुठल्या बाजूला जाणार म्हणजे फायनल अकाउंट बनवत असताना आपल्याला जेव्हा फायनल अकाउंट बनवतो आपण तेव्हा आपल्या फायनल अकाउंट बनवताना पहिले ट्रेडिंग अकाउंट बनवावं लागत असते त्यानंतर मग आपण त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो आणि मग मात्र आपण त्याची बॅलन्स शीट बनवतो तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट क्रेडिट बाजू असते आणि बॅलन्स शीटला लायबिलिटी ऍसेट बाजू असते आता आपण मग काय करायचं की आपण जेव्हा गणित सोडवताना याला शॉर्ट फॉर्म द्यायचे शॉर्ट फॉर्म समजता तुम्ही शॉर्टकट म्हणजे जर पेन्सिलला लिहून ठेवले तर आपल्याला जेव्हा लिहून ठेवलं बारीक मध्ये पेन्सिल मध्ये की हे पद कुठं नेणार आपण तर आपल्याला गणित सोडवताना ते इझी पडत असते किंवा सोपं पडत असते तुम्हाला आणि म्हणून ट्रेडिंग डेबिट म्हणजे याचा शॉर्ट फॉर्म आहे टीडी काय टीडी चा अर्थ काय होतो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड याचा शॉर्ट फॉर्म काय असते टीडी म्हणजे काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड आणि याचा शॉर्ट फॉर्म काय असेट्स ए म्हणजे इथे ह्या पदांना आपण शॉर्ट फॉर्म काय देणार एक तर टीडी देणार टीडी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट मग काय देणार पीडी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि किंवा ए म्हणजे ऍसेट अशा प्रकारचे यांना आपण शॉर्ट फॉर्म लावणार शॉर्ट की लावणार आहे ठीक आहे तसंच या बाजूला तिकडे बघा डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे जातात ते पोरांनो ट्रेडिंगच्या क्रेडिट बाजूला म्हणून याचं शॉर्ट की येणार टीसी काय ना टीसी मग दुसरा इनडायरेक्ट रेव्हेन्यू इन्कम कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला तर याला आपण काय म्हणतो पीसी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड टीसी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि लायबिलिटी म्हणजे एल आता हे कन्फर्म झालं का तुम्हाला की इकडच्या पदांना आपण एकतर पीडी लिहिणार किंवा मग पीडी लिहिणार किंवा ए लिहिणार तिकडच्या पदांना टीसी लिहिणार पीसी लिहिणार किंवा एल लिहिणार ओके अशा पद्धतीनं पहिले आपण नंबरिंग करून घ्यायचं आणि मग गणित सोडवणं सोपं पडत असते आता आपल्याला ठरवायचं आहे कारण इथं आपल्यालाच ठरवायचं आहे की कोणतं पद कुठे जाणार मग ठरवण्यासाठी काय आहे तर हे त्यांचं बेसिक आहे ठरवण्यासाठी की कोणतं पद कुठं आता मी तुम्हाला समजून सांगणार कोणतं पद कुठे जाणार सगळ्यात पहिलं पद आहे बघा कॅश इन हँड आता कॅश इन हँड याचा अर्थ मराठीमध्ये हस्तस्थ रोख असे म्हणतात आणि रोख किंवा कॅश हा एक प्रकारचा खर्च झाला डेबिट साइडला म्हणजे एक्सपेंडिचर साइड आहे पण तो खर्च झाला का ती आपली ऍसेट आहे कॅश कुठेही असो बँकेत असो की काउंटर मध्ये असो कॅश इन हँड मीन्स कॅश इन युअर काउंटर म्हणजेच याचा अर्थ काय झाला की कॅश इन हँड हे आपली ऍसेट झाली आणि म्हणून बघा ऍसेटला आपण काय शॉर्ट फॉर्म देणार ए म्हणजे हे टर्म्स आपण कुठे जाणार ए मध्ये जाणार ऍसेट बाजूला जाणार कुठे जाणार ऍसेट डेटर म्हणजे आपण जे सेल्स केलेलं आहे उधार क्रेडिट सेल्स केलेलं आहे
क्रेडिट सेल्स केल्यानंतर काही लोक ते जे क्रेडिट असल्यामुळे पैसे दिले नाही, पण आपल्याला भविष्यात ते कॅश येणार ना आपल्याला. डेटर मीन्स युअर ॲसेट्स. डेटर म्हणजे तुमचं ॲसेट्स आहे आणि म्हणून त्या कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतो आपण, म्हणून तो ए मध्ये येणार. बिल रिसिवेबल सेम पार्ट ऑफ युअर डेटर, म्हणजे ज्या लोकांनी उधार माल घेतला होता त्यांच्यावर आपण बिल ड्रॉ केलं होतं, ते बिल ड्रॉ करून ऍक्सेप्ट होऊन आलो तर त्याचे आपल्याला पैसेच मिळणार आहे. आणि पैसा असो किंवा कॅश असो, बिल रिसिवेबल आपण मराठीमध्ये प्राप्य विपत्र असे म्हणतात, ते सुद्धा तुमची ऍसेट आहे. ए ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. काय आहे तो? डायरेक्ट. कारण ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियल शिवाय तुमचं कुठलंही प्रोडक्शन होणार नाही, ते प्रोडक्शन थांबेल. म्हणून डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग बाजूला आहे. कुठे ना? ट्रेडिंग बाजूला डेबिट साइडला. पुढे परचेस. तेच परचेस किंवा रॉ मटेरियल असल्याशिवाय आपलं प्रोडक्शन होणार नाही आणि आपलं प्रोडक्शन झालं नाही म्हणजे या परचेस शिवाय होऊ शकत नाही. ज्या एक्सपेंडिचर आपल्याला प्रोडक्शन थांबते त्याला आपण डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणू शकतो आणि म्हणून ते सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिट बाजूला असणार. डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सेल्स रिटर्न नावाचं टर्म दिसते. आता सेल्स बघा, ऍक्च्युअली सेल्स हे क्रेडिट बाजूचं टर्म आहे ना. सेल्स कोणत्या बाजूचं टर्म आहे? टीसीचं पद आहे. क्रेडिट बाजूला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येत असते. म्हणजे सेल्स हा तुमचा डायरेक्ट इन्कम आहे. तर बघा या सेल्सला आपण इथं क्रेडिट टीसी लावला. आता मला सांगा, सेल्स तिकडे असल्यामुळे त्याचं रिटर्न झालं तर ह्याला तिथं द्यावं लागेल ना क्रेडिट बाजूला, पण मात्र तो तिथं मायनस होणार, टीसी मायनस. म्हणजे हा 800 रुपये तिकडे सेल्स मधून काय होणार? तो मायनस होणार. त्याच्यानंतर बघा सॅलरी नावाचं टर्म दिलेलं आहे. सॅलरी. आता सॅलरी हे बघा की ऑफिसचे लोक जर स्ट्राईकवर गेलं तर आपलं प्रोडक्शन थांबते का? नाही. दे आर वर्क इनडायरेक्टली. ते अप्रत्यक्षरित्या काम करतात आणि म्हणून सॅलरी हे इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असल्यामुळे, कुठला इनडायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असल्यामुळे त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला घ्यायचं असेल म्हणून त्याचा शॉर्ट की आहे पीडी. म्हणून सॅलरीला तुम्ही पीडी लिहिणार. काय लिहिणार? पीडी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. वेजेस. वेजेस लेबरला मिळते. लेबर स्ट्राईकवर गेलं तर माहिती ना आपल्याला काय होते की आपलं प्रोडक्शन स्टॉप होऊन जाईल. लेबरला मिळणार वेजेस म्हणून ते डायरेक्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे म्हणून ते पीडी बाजूला येणार. ऍडव्हर्टाइज. जाहिरात. जाहिरात केल्याशिवाय आपलं प्रोडक्शन खपते का? पण प्रोडक्शन थांबत नाही ना, म्हणून जाहिरात हे इनडायरेक्ट मानले जाईल आणि इनडायरेक्टचा नंबर येणार सी. डिस्काउंट. दिल्याशिवाय प्रोडक्शन खपणार नाही, परंतु प्रोडक्शन पूर्ण थांबते का? नाही, म्हणून इनडायरेक्ट मानले जाईल. हे सगळे एक्सपेंडिचर आहे. मशिनरी हे तर सरळ दिसते ना, मशिनरी फर्निचर हे आपले ॲसेट आहे म्हणून ए. कॅरेज. आता या कॅरेज म्हणजे वाहन, म्हणजे त्याला आपण वाहन व्यय म्हणतो, त्याला आगत वाहन व्यय असं किंवा कॅरेज इनवर्ड असलं तर ठीक आहे, तो रिलेटेड युअर परचेस. बट कॅरेज आउटवर्ड म्हटलं तर रिलेटेड युअर सेल्स. परचेसच्या संबंधित ट्रेडिंग मध्ये येतात, सेल्सच्या संबंधितले एक्सपेंडिचर तुमचे प्रॉफिट अँड लॉस मध्ये येतात आणि म्हणून तिथं फक्त कॅरेज आहे तर त्याला असा नियम आहे की फक्त कॅरेज असेल तर रिलेटेड युअर परचेस आणि म्हणून ते परचेसचा संबंध असेल. परचेस शिवाय तुमचं प्रोडक्शन म्हणजे होऊ शकत नाही आणि म्हणून कॅरेज हे डायरेक्ट मानले जाईल म्हणून पीडी बाजूला आहे. इन्शुरन्स काढल्याशिवाय जमेल काय? परंतु प्रोडक्शन थांबते काय? नाही. म्हणजे इन्शुरन्स हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर मानला जाईल आणि म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ड्रॉइंग हा जो कॅपिटल लावला, कारण हा सोल ट्रेडर आहे, वंदना मिसेस वंदना ही सोल ट्रेडर आणि सोल ट्रेडरने कॅपिटल लावलं तर तिला पैसे लावले, तिचा बिझनेस दिला तर त्यातलं ड्रॉइंग करण्याचा पण सुद्धा अधिकार असतो. ड्रॉइंगमुळे तुमचं कॅपिटल कमी होत असते. नाव युअर कॅपिटल इज लायबिलिटी. कॅपिटल हे लायबिलिटी असते आणि म्हणून याच ठिकाणी ते ड्रॉइंग का होणार? -L. कॅपिटल मधून तिला
मायनस केल्या जातात. ओके. त्यानंतर आफ्टर हा सेल्सवर परचेसवर दिला जातो. कुठं दिलं असतं? परचेस. आणि परचेसचे संबंधित एक्सपेंडिचर हे डायरेक्ट असतात आणि सेल्स संबंधित एक्सपेंडिचर हे इनडायरेक्ट असतात. म्हणून आफ्टर हे डायरेक्ट म्हणून पीडी मध्ये येणार. फर्निचर your capital expenditure means your assets. asset बाजूला येणार. आणि मग ऑफिस रेट. आता ऑफिस रेट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, ऑफिस आणि सेल्स शीट. आता एक तीन भाग करा म्हणून तुम्हाला सरळ परचेसच्या संबंधातले एक्सपेंडिचर हे ट्रेडिंग मध्ये येतात. ऑफिस आणि सेल्सच्या संबंधातले एक्सपेंडिचर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑफिस अँड सेल्स डिपार्टमेंट एक्सपेंडिचर दे आर इनडायरेक्ट अँड परचेस डिपार्टमेंट दे आर डायरेक्ट. ओके. म्हणून ऑफिस रेट हे पीडी मध्ये येणार. अशा प्रकारे कोणतं पद कुठल्या अकाउंटला जाणार आपण यांच्या शॉर्ट की लावलेले आहे. तसंच क्रेडिटला बँक लोन घेतलं तर लायबिलिटी वापस करावं लागेल ना, म्हणून बँक लोन इज युअर लायबिलिटी. सॅलरी क्रेडिटर परत करावं लागेल. उधार घेतला तर त्याचे पैसे परत करावं लागेल म्हणजे लायबिलिटी आहे तुमची. परचेस रिटर्न इकडे बघा, परचेस डेबिट बाजूला आहे, तो वापस आला त्या परचेस मधून मायनस केला जाईल ना, म्हणून मायनस पीडी. बिल्स पेएबल जसं क्रेडिटर आहे, क्रेडिटरचं त्यांच्यावर बिल ड्रॉ केलेले असतात. सॉरी, आपल्याला त्यांनी ड्रॉ केलेले आपण ऍक्सेप्ट केलेले आहे बिल्स, म्हणून लायबिलिटी. आणि डिस्काउंट रिसिव्ड इट इज युअर इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट इन्कम इज पीसी. लास्ट कॅपिटल इनलाइन. आता ऍडजस्टमेंटला मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रत्येक ऍडजस्टमेंटला दोन टर्म्स शॉर्ट येणार, कारण त्यांच्या एंट्री दोन होणार. सगळ्यात पहिले बघा क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक हा तुमचा परचेस केल्यानंतर वाचलेला माल असतो, तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येणार आणि क्लोजिंग स्टॉक ही आपली ऍसेट असते. म्हणून याला दोन नेहमी टर्म येणार, पीसी आणि ए. म्हणजे ट्रेडिंग बाजूच्या क्रेडिट बाजूला आणि दुसरं टर्म्स त्याची ऍसेट एंट्री येणार ऍसेट मध्ये. आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे आपण मराठीत बघा की अदत्त सॅलरी त्याला म्हणतो, वेतन म्हणतात, अदत्त वेतन किंवा देणे बाकी वेतन. म्हणजे जे सॅलरी आपली खर्च म्हणजे त्यांनी काम केलं परंतु त्यांना आपण पैसे दिलेले नाही, म्हणजे त्याला आउटस्टँडिंग सॅलरी म्हणतात. आणि सॅलरीचं टर्म बघा काय बघून घ्या, पीडी आहे. पीडी आहे ना, पीडी म्हणजे याचा तिच्याकडे प्लस केली जाणार, म्हणजे प्रॉफिट अँड सॅलरी मध्ये आउटस्टँडिंग प्लस केलं जाणार. आणि आउटस्टँडिंग आहे इन फ्युचर मध्ये ते पे करावं लागेल ना, इट इज युअर लायबिलिटी. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये प्लस करा आणि दुसरं टर्म्स लायबिलिटी मध्ये दाखवा. सेम आउटस्टँडिंग वेजेस मात्र ट्रेडिंग अकाउंट मध्ये असते, म्हणून ट्रेडिंग अकाउंट मध्ये प्लस करा आणि दुसरं पद लायबिलिटी दाखवा. ट्रेडिंग अकाउंट मध्ये प्लस करा आणि दुसरी एंट्री लायबिलिटी दाखवा. तिसरा आहे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे आपण जो इन्शुरन्स आहे तो आगाऊ दिला, मराठीमध्ये बघा त्याला पूर्वदत्त विमा असे म्हणतात. आणि म्हणून प्रीपेड इन्शुरन्स मीन्स इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स. तर जो खर्च आपण आगाऊ केलेला आहे तो खर्च जास्त झाला होता आपला, म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून मायनस करावं लागेल. आणि तेवढे पैसे कमी झाले म्हणून तेवढे पैसे वाढवून ऍसेट बाजूला दाखवतो. म्हणून याच्या दोन एंट्री येणार, मायनस पीडी ए. आता अशा प्रकारे आपण या एक्सपेंडिचर एक्झाम्पलला आपण पहिले शॉर्ट की लावून याचं जस्टिफिकेशन कोणतं पद कुठे जाणार हे अगोदर ठरवून घेतलं, मग त्यानंतर आपल्याला आता गणित सोडवणं सोपं पडणार. उद्या मी तुम्हाला ते गणित कसं सोडवायचं यावर नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओ देणार. ओके.